मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, शालिनी भक्तिसागर कथा, शालिनी भक्तिसागर ज्ञान हे पण माझेच चॅनल आहे। तिघी चॅनलांना सबस्क्राईब करून घ्या। ऑलवर क्लिक करा म्हणजे नोटिफिकेशन सर्वांची अलग अलग मिळेल आणि तुम्हाला सर्व पूर्ण माहितीसुद्धा मिळेल कुठल्या व्हिडिओवर काय काय चालू आहे असं। तर मित्रांनो, आपल्याला ह्या 5 दिवसामध्ये स्थायी लक्ष्मी अखंड चिरकाल आपल्या घरात स्थायी लक्ष्मीचा स्थापित करायची आपल्याला। तर खूप काही जणांच्या कमेंट्स पण आलेले आहे की ताई आमच्या घरात लक्ष्मी अखंड चिरकाल स्थायी राहत नाही आहे, तर याच्यासाठी काही उपाय सांगा। तर मित्रांनो, हे 5च दिवस आहेत। खरोखर ह्या 5 दिवसात तुम्ही जे उपाय सांगत आहे ते रिॲलिटी मी जे उपाय करते तेच सांगत आहेत। दुसरे इकडून तिकडून मला वेळ पण नाही राहत ऐकायला आणि मी इकडचं तिकडचं पण नाही सांगत। जे स्वतः मी जे उपाय करते तेच तुम्हाला रामबाण उपाय सांगत आहे आणि कमी खर्चाचे पैशांचे उपाय मी काहीच सांगत नाही की काही पैशांनी जे काही वस्तू, कारण कोणाकडे पैसा आहे ते तर आणू शकतात, पण ज्यांना काही अशी परिस्थिती राहते की ते आणू नाही शकत आणि त्यांना पण असं वाटतं की आपण बी हा उपाय करायचा, पण बिना पैशांचे हे उपाय आपण करून श्रद्धा आणि विश्वास ठेवून, अटूट श्रद्धा पाहिजे फक्त बस। पॉझिटिव्ह ऊर्जा, तुम्ही किती पॉझिटिव्ह ऊर्जाने तो उपाय करणार तितक्या पॉझिटिव्ह ऊर्जाने तुमच्या घरात लक्ष्मी स्थायी रूपामध्ये वास्तव्य करेल आणि तुमचं घर सोडून जाणार नाही, एवढी 100% मी गॅरंटी तुम्हाला देते। तर मित्रांनो, तुम्हाला लक्ष्मी का इकडून तिकडे जाते, घरात इकडे पैसा आला म्हणजे इकडे का लगेच चालला जातो, त्याच्या मागचे अगोदर पहिले कारण सांगते। तर तुम्ही गुरुवारी घरात पोचा जर लावत असणार तर गुरुवारच्या दिवशी पोचा लावणे बंद करून द्या अगोदर। गुरुवार हा बृहस्पतीचा दिवसाचा वार आहे, तर बृहस्पतीच्या दिवशी जर आपण असे केस धुत असतील गुरुवारी केस धुणे बंद करा। त्याच्या मागची खूप काही कारणं तुम्हाला सांगेल, तुम्ही हळूहळू या सवयी बंद करा म्हणजे बरोबर तुम्हाला महिना, सव्वा महिना, 2 महिन्यात आणि तुमची जर विश्वास अटूट श्रद्धा जर राहिली तर 7च दिवसात फरक पडेल, एवढी गॅरंटी देते। घराला गुरुवारी पोचा लावायचा नाही आहे, गुरुवारच्या दिवशी मटका धुवायचा नाही आहे, गुरुवारच्या दिवशी केस धुवायचे नाही आहे, गुरुवारच्या दिवशी मीठ, दूध, दही जे कोणी पैसा मागेल तर तो गुरुवारी द्यायचा नाही आहे। गुरुवारी केळं बिलकुल खायचं नाही आहे। लक्ष्मी राहते ही केळं, हे विष्णू भगवानला खूप अतिप्रिय आहे, तो गुरुवारी तुम्हाला केळंसुद्धा वर्जित आहे। गुरुवारच्या दिवशी तुम्हाला तुळशीमध्ये थोडंसं दूध टाकून तुळशीजवळ लांब वातीचा दिवा तुमचं गोत्र वशिष्ठ करून तुम्हाला दूध आणि साखर त्यात मिसळलेली असं तुम्हाला तुळशीची पूजा करायची। तुळशीजवळ लक्ष्मी प्राप्तीचा तुम्हाला मागायचं आहे की आमच्या घरी अखंड लक्ष्मी चिरकाल प्राप्ती हो, तुलसी माता स्थायी रूपमध्ये तुम्ही वास्तव्य करा। आमच्या घरात खूप दरिद्रता आहे आणि पैसा इकडे येत आहे तर इकडे जातोय, तर असं आमच्याबरोबर तुम्ही घडू नका देऊन तुम्ही स्थायी रूपमध्ये आमच्या घरी वास्तव्य करा, अशी तुम्हाला लक्ष्मी मातेला प्रार्थना करायची, तुळशीला प्रार्थना करायची अशी सर्वात अगोदर। आणि ह्या गोष्टी धोबीकडे जर कपडे जात असतील तर धोबीकडे तुम्हाला कपडे द्यायचे नाही आहेत, प्रेसला कपडे द्यायचे नाही, धोबीला पैसे द्यायचे नाही, कोणाला पण आपली लक्ष्मी कोणी मागणारा तुमचं कर्ज असेल काही या काही कारणास्तव तुम्हाला पैसे कोणी मागत असेल, देणलेन गुरुवारी करायचं नाही आहे। याच्या कारणाने सुद्धा घरात लक्ष्मी टिकत नाही। घरात शांतता बाळगायची, सर्वात अगोदर नेगेटिव्ह ऊर्जा आपल्या घरातून बाहेर काढायची। तर आता काय गुरुवारी करायचं नाही आहे, पैसे रोखण्याचे हे मार्ग मी तुम्हाला सांगितले, म्हणजे स्थायी रूपामध्ये लक्ष्मी तुमच्या घरी वास्तव्य करेल, यासाठी तुम्हाला या गोष्टी वर्जित करायच्या अगोदर। दुसरी गोष्ट, वारंवार जर कोणाची नजर लागली असेल, तुम्ही पैसे मोजत असणार, कोणी बघत असणार, या कोणाची नजरसुद्धा लागलेली असेल तरीसुद्धा तुमच्या घरात पैसा टिकत नाही का की हे इतके तुमचे हाल तुम्हाला माहिती राहतात की तुम्ही कसे ॲडजस्ट करतात, पण नातेवाईक राहिले, आजूबाजूचे राहिले या समोरचे राहिले तर ते तुमच्याबद्दल जलसवृत्ती करत असतील तरीसुद्धा पैसे टिकत नाही। मनाची गोष्ट तुम्ही अशा व्यक्तींना सांगू नका की जे तुमच्याशी ईर्ष्या जलसवृत्ती करताय, तुमचा चांगला विचार करत नाही आहे, तर त्या लोकांना सुद्धा तुम्ही तुमची गोष्ट मनाची सांगू नका, याच्या कारणाने सुद्धा पैसा आपल्या घरात टिकत नाही। आता ही गोष्ट एक सांगितली। आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या दरवाजावर दररोज
फक्त तुम्हाला 50-100 रुपये खर्च करावे लागतील. कशासाठी? कापूर आणि लोंगसाठी. दररोज आपल्या घरातून पूर्ण नजर वगैरे तुम्ही दर मंगळवारी शनिवारी मोहरी नाहीतर काळी तीळ घेऊन नजर उतरवा आणि एका साईडला 3 रस्त्यावर फेका या नालीत फेका. मंगळवार शनिवार बिलकुल हे नजर उतरवण्याचं करा अगोदर. नजर लागली असेल तर पैसा टिकत नसणार. आणि तुम्हाला आपल्या उंबरठ्यावर तुम्हाला 2, 5, 7, 9, 11 जेवढी तुम्हाला जास्त क्वांटिटी लोंगांची घेत शकेल, पण विषम संख्या घ्यायची केव्हा पण. जर तुम्हाला क्वांटिटी जेवढी जास्त घेता येईल तेवढी चांगली. आणि त्याला चांगला एवढा मोठा कापूर जाळा. का? नजर दोष निघण्यासाठी, निगेटिव्ह ऊर्जा निघण्यासाठी, लक्ष्मीला आपल्या घरात वास्तव्य करण्यासाठी तुम्हाला हा उपाय बिलकुल करावा लागेल. आणि आता या दिवाळीत आता तुम्हाला 5 दिवस तर बिलकुल करायचं. हे लक्ष्मी रुकण्याचे आणि स्थायी मार्ग हे अत्यंत महत्त्वाचे हे टिप्स तुम्हाला सांगत आहे. तर दररोज दरवाजावर जाळा, नाहीतर तुमच्या घरात सुद्धा कापूर लोंग वाटीत घ्या आणि श्री स्वामी समर्थ व श्री स्वामी समर्थ, ओम श्रीम नमः, ओम लक्ष्मी नारायण नमः, हे माता राणी, हे कुलदेवता माता, तुम्ही ज्या देवाची सेवा करता, जे देवतावर तुमचा विश्वास आहे त्या देवतेचं, जसं मी बालाजी महाराजला आता माझी सर्वात जास्त सेवा बालाजी महाराजला श्रद्धा, तर मी बालाजी महाराजला प्रार्थना करेल, हे तुम्हाला सांगते असं. तर हे बालाजी महाराज तुमचे कुठले देवता हे तुम्हाला माहिती आहे, तर वाटी, डिश, काही प्लेट, नाहीतर तुमचं कापूर जाळण्याचं असेल काही बाऊल, तर त्याच्यात कापूर आणि लोंगा घरात सांगत आहे. आणि दरवाजावर पण तर तुम्ही बोला की आमच्या घरातून हे जे निगेटिव्ह ऊर्जा असेल ते दूर कर. आणि हे बालाजी महाराज, आमच्या घरी तू लक्ष्मी मातेला घेऊन कायमस्वरूपी वास्तव्य कर. आमच्या घरात धन धान्याचे भंडार भरलेले राहो. कोणी आमच्या घरी दारात येईल त्याला आम्ही वापस नाही करो, तो सुद्धा खुश होऊन जावो. अतिथींचा आम्ही सत्कार करो. आणि लक्ष्मी घरात का टिकत नाही ते पण एक गोष्ट आहे की अतिथीचा जर अपमान करत गेली असेल, नाहीतर लेकबाई कोणी जर रडत तुमच्या घरातून गेलेली असेल, या कोणी तुम्ही महिलांचा अपमान करत असणार, या पत्नीचा अपमान करत असणार, तर पत्नींचा अपमान बी करणं बंद करून द्या. कारण पत्नी साक्षात लक्ष्मी असते, गृहलक्ष्मी आहे ती तुमच्या घराची. तिचा अपमान या तिला वारंवार टॉर्चर करणं, या तिला ती काही सांगत आहे तर त्याच्यावर तिला प्रतिउत्तर करून तिचे जे सांगणं जर व्यवस्थित असेल आणि तुम्ही त्याला न ऐकता तुम्ही तुमचे गोष्टी चालवत असणार, तर त्याच्या कारणाने बी लक्ष्मी घरात टिकत नाही. तर बाईची सुद्धा 10 गोष्टी तुम्ही तुमच्या घरातल्या व्यक्तींचे ऐकत असणार, तर एक गोष्ट तुम्हाला बायकोची ऐकावी लागेल. कारण ती सुद्धा तुमच्या सुखी संसारासाठी तडफडत असते, झडझडत असते, तिचं घर स्वर्ग करण्याचं करत राहते. तिला पण तिचं घर खूप प्रिय असतं, तर तिची पण एक गोष्ट तुम्हाला मान्य करावी लागेल, तिचा अपमान करायचा आणि तिची गोष्ट तिला आपल्या घरात नेहमी खुश ठेवा. जर तुमची पत्नी तुमच्या घरात खुश असेल, प्रसन्न असेल, तर लक्ष्मी स्थायी रूपात वास्तव्य करेल घरात. मग जी पत्नी राहते तिने बी आपल्या नवरा जर बाहेर गेला असेल, कुठे कामाला गेला असेल, तर संध्याकाळी तिने बी येताच बरोबर या दिसताच बरोबर आपल्या नवऱ्याला स्माईल देण्याचं काम करायचं. कारण लक्ष्मी जेवढी घरात हसत ते राहते, तेवढी हसत हसत आपल्या घरात जी पैशांची लक्ष्मी ती बी कायमस्वरूपी टिकून राहते. तर प्रत्येक महिलांनी बायकांनी बी आपल्या घरात हसत हसत राहायचं. काही गोष्टी टॉपिक हसण्याच्या काढायच्या, माणसांना टेन्शन तणाव देण्याचे बी बायकांनी पण हे कामं करायचे नाही, त्याच्याने सुद्धा लक्ष्मी टिकत राहते. मग म्हणतात की ताई आमच्या घरात लक्ष्मी टिकत नाही, ते म्हणतात ताई आमच्या घरात काही उपाय सांगा. तर दोघांच्या गोष्टी सांगत आहे, नवराची पण आणि बायकोंची पण. दोघांना ही गोष्ट मान्य करावं लागेल. कारण संसार हे एका बैलगाड्याचं जे चाक राहतं, तर एका गाड्याने कधीच संसार चालत नाही. दोघं गाडं त्याचे सुरळीत राहतील तेव्हाच त्या संसाराचं गाडं हे सुरळीत चालतं. जीवनामध्ये संघर्ष खूप येतात, जीवनामध्ये ताणतणाव खूप येतो, कारण देवांना हे सुटलेलं नाही आहे. तर आपण मनुष्य व्यक्ती साधारण आहे, तर आपल्याला कुठून होईल हेच तर आपल्याला पण लागू आहे खूप. आणि ही लक्ष्मी खूपच चंचल असते, तिला त्वरित जाण्याचे मार्ग राहतात, पण स्थायी लक्ष्मी टिकून हातात राहणी ही गोष्ट सर्वात महत्त्वाची. तर तिला तुमचे अनावश्यक जे खर्च होत असतील, विनाकारण काही खर्च होत असतील, ते पहिले एक डायरी करा, लिस्ट करा की आपले पैसा दिवसभरचा कुठे कुठे वेस्टेज जातोय. तर तो पण तुम्ही जर हिशोब लावून ठेवला तर हळूहळू त्या खर्चांना सुद्धा तुमची पायबंदी होईल आणि दुसऱ्या कामाला तो चांगल्या कामात तुमचा तो पैसा पण टिकून राहील. म्हणजे लक्ष्मी स्थायी रूपामध्ये घरात टिकून राहील.
तर ही गोष्ट तुम्हाला सांगितली. आणि लक्ष्मी खूप चंचल आहे. ती देवांना, इंद्रदेवाला सुद्धा इंद्रदेवताने दुर्वासा ऋषींचा अपमान केला होता. दुर्वासा ऋषीने एक फूल त्यांना दिलं आणि इंद्रदेवताने ते त्यांच्या हत्तीच्या मस्तकावर टाकून दिलं. तर दुर्वासाने श्राप देऊन दिला होता की आजपासून तुझ्याजवळ लक्ष्मी कधीच राहणार नाही. तर जे नमस्तुते मा माये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमस्तुते, जे लक्ष्मी अष्टक आहे, तर हे स्वतः इंद्रदेवताने लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी स्वतः गायलेले. किती वर्ष गायले? देवी पुराणमध्ये तुम्ही ऐकलं आहे ना, हजारो वर्ष, खूप वर्ष घोर तपस्या लक्ष्मी मातेची केली आणि स्वतःच्या इंद्रदेवताच्या डोळ्यातून ढळाढळा अश्रू वाहत होते आणि एवढी ते लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी विनवण्या करत होते. तर आपण साधारण मनुष्य आहे, देवांना हे सुटलं नाही तर आपल्याला कुठून सुटेल? तर आपल्याला तर लगेच फळ दिसतं. वरती सर्व गर्दी झाली आहे, वरती काही नाही आहे, इथंच आहे. कोणाचं मन दुखू नका, कोणाला बरं वाईट बोलू नका. आणि लक्ष्मीची, तिची खूप म्हणजे तिला इतकी जपून ठेवावी लागते. एक एक रुपया खूप महत्त्वाचा राहतो. तिला कसा आपल्या हातात ठेवायचा आहे आणि अनावश्यक खर्च नाही करायचे. जास्त साड्या, जास्त चपला, जास्त जुते, जास्त हे, जास्त ते. घरात खूप काही आपल्याजवळ वस्तू राहतात पण आपण नवीन 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 घेत राहतो आणि पैसा वेस्टेज जात राहतो. एक वेळा साडी घातली, एक वेळा ड्रेस घातला तर असं वाटतं तिने तर ते पाहिले, असं काही नाही राहत. पाहिले नाही पाहिले, आपल्याला व्यवस्थित 2 टाईम पोटभर जेवण भेटते ना. बँक बॅलन्स मागे वाचायला पाहिजे आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी आणि पुढे पण त्यांचे लग्न याव, आपले सासू सासरे म्हातारे होतात त्यांच्यासाठी सुद्धा आपल्याला पैसे लागतात. तर अशा अनावश्यक खर्चांना सुद्धा तुम्हाला ताबा ठेवावा लागेल की जिथं तुमचा पैसा खूप जात आहे, काही गोष्टी आहेत तरी पण आपण वारंवार घेत आहे, तर तिथं पैसा जाईल तर लक्ष्मी टिकणार नाही. तर तुम्हाला अशा खर्चांना सुद्धा पायबंदी करावी लागेल. तर आता आपण अजून जाणून घेऊया, आता तुम्हाला हे खर्च कुठं होतो आहे, कारणं कुठली आहेत, कुठलं घराचं वास्तुदोषांचं सांगितलं, घरात काय जाळायचं ते सांगितलं. आता या 5 दिवसात तुम्हाला काय सेवा करायची आहे, तर 5 दिवसात धनत्रयोदशी तर भाऊबीजपर्यंत लक्ष्मी माता रात्री दिवसा 24 तासातून केव्हा बी आपल्या घरात येईल. एक वेळात येईल एवढी पुरी गॅरंटी 100%. ती कोणत्या रूपात येईल, सूक्ष्म रूपाने येईल, वाऱ्याच्या थ्रूने येईल, पण येईल एवढी नक्की गॅरंटी. जर समजून घ्या धनत्रयोदशीलाच येऊन गेली माता राणी तुमच्या घरी, कोणाच्या घरी लक्ष्मीपूजनला येईल, कोणाच्या घरी भाऊबीजला येईल, कोणाच्या घरी छोटी दिवाळीला येईल, कोणाच्या घरी पाडव्याच्या वेळेस येईल, तिचे हजारो रुपये, लाखो रुपये ती केव्हा आपण सूक्ष्म स्वरूपाने प्रत्येकाच्या घरात ती फिरत असते. तर या 5 दिवसात तुम्हाला एक रामबाण इलाज करायचा आहे. तो काय? 5 कमलगट्ट्याचे मणी. ऐकून घ्या, मी हळूवार सांगत आहे, लिस्ट करा. 5 कमलगट्ट्याचे मणी, 5 गोमती चक्र, 5 पिवळ्या कवड्या, पिली कवडी. जी वस्तू अवेलेबल भेटेल तीच सांगत आहे. 5 गोमती चक्र, 5 पिवळ्या कवड्या, 5 कमलगट्ट्याचे मणी, 1 सुपारी, 1 रुपयाचा नाणा, नाहीतर 10 रुपये, काही पण नाणी त्याच्यात, नाहीतर चांदीचा सिक्का असेल तर चांदीचा सिक्का, 5 हळकुंड, 11 लोंगा, 11 वेलदोडे. असे तुम्हाला ही सर्व पोटली लाल कपड्यात करून घ्यायची आहे, बांधून घ्यायची आहे. त्यांची पहिले अगोदर त्यांना धुवून घ्या, चांगले पाटावर प्लेटमध्ये घ्या, सर्व वस्तू प्लेटमध्ये धुवून घ्या. संध्याकाळच्या वेळेस करायचं आहे. लक्ष्मी संध्याकाळी सर्वात जास्त दुग्न फळ मिळतं, संध्याकाळी करायची तुम्हाला ही सेवा. तर ज्यांना ह्या 5 दिवसात काही अडचण असेल त्यांनी पौर्णिमेला पण केली तरी पण चालेल, प्रत्येक पौर्णिमाला पण हे केलं तरी पण चालेल. तर तुम्हाला डिशमध्ये ठेवून घ्यायचे आहेत ह्या सर्व वस्तू ज्या ज्या मी सांगितल्या या. त्यांना छान मोठे मोठे कुंकुवाचे छान टिके लावा. ज्या वस्तू मी तुम्हाला सांगितल्या छान कुंकुमध्ये गंगाजल असेल, इत्र असेल ते टाकून घ्या. आणि पॉझिटिव्ह ऊर्जा, पूर्ण पॉझिटिव्ह ऊर्जा, घर पूर्ण स्वच्छ पाहिजे त्या दिवशी, घरात पूर्ण गोमित्र शिपडलेलं. आणि मग दरवाजामध्ये लक्ष्मीची पावलं, आजूबाजू फुलं वगैरे, तुळशीला दिवा, अगरबत्त्या, धूप, गुग्गळ, लोभा, धुन्नी, 5-7 अगरबत्त्या एकदम धूर करा. अगरबत्त्यांचा ज्या दिवशी उपाय करणार त्या दिवशी, दररोज बी केला धूप घरात धूर तर अतिउत्तम. तर त्या दिवशी तुम्हाला छान मोठे मोठे टिके लावून घ्यायचे लाल कुंकुवाचे. परत हळद लावून घ्या, तांदूळ त्यांना वाहून घ्या. झेंडूचे फुलं असतील, गुलाबाचे फुलं असतील, कमळचे फुलं असतील, जे फुलं असेल ते फुलं तुम्ही त्यांना वाहून घ्या छान. आणि मग तुम्हाला ही सर्व जे प्लेटमध्ये तुम्ही ठेवलं आहे
थोडे तांदूळ बी टाका त्याच्यात, ठेवलेलं आहे. ती सर्व तुम्ही प्लेटमधून उचलून जशीच्या तशी कोऱ्या कपड्यामध्ये, लाल कपड्यामध्ये पोटली करा. ती पोटली हातात धरा. आता हातात धरली, 16 वेळा श्रीसूक्त बोलायचंच आहे. किती वेळा? 16 वेळा श्रीसूक्त, 1 वेळा व्यंकटेश स्तोत्र, 1 वेळा विष्णू गायत्री मंत्र, 1 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र आणि 1 वेळा तुम्हाला स्वामी समर्थची माळ. माझा हा 39 मिनिटाचा व्हिडिओ कोजागिरी पौर्णिमाचा आहे. फक्त 39 मिनिटात तुम्ही ती पोटलीची जी सेवा सांगितली ती श्रवण करू शकतात. तर ती जशीच्या तशी तुम्हाला पूर्ण 39 मिनिटापर्यंत जे जे बोलले ते पूर्ण श्रवण करायचं आहे. तर ते तुम्हाला हातात धरून ते 39 मिनिटाचा जो व्हिडिओ आहे माझा शालिनी भक्तिसागरवर, तर तो ऐकल्यानंतर ती पोटली तुम्हाला रात्रभर तुम्ही रात्री 12 वाजता थोडा वेळ तिला लक्ष्मीच्या चरणांजवळ राहू द्या. थोडा वेळ तिला लक्ष्मीच्या चरणांजवळ राहिल्यानंतर आपलं लॉकर जिथं आहे, तुमचं लॉकर कुठं आहे, तुमचे पैसे ठेवायची जागा कुठं आहे, या डब्बा कुठं आहे, जिथं पण असेल तर तो चांगला घासून घ्या. डब्बा असेल तर घासून घ्या, लॉकर असेल तर छान गंगाजलाने पुसून घ्या. आणि त्या लॉकरला पुसल्यानंतर तिथं पण लाल कुंकुवाने छान स्वस्तिक काढा. स्वस्तिक काढल्यानंतर लाल कपडा बिछवा. काही पैसे असतील ते ठेवा. पैसे असतील, काही यंत्र असेल, तुमची श्रद्धा असेल, छोटे मोठे यंत्र सर्वांच्या इथं राहता, लक्ष्मीनारायणचा फोटो असेल, काही पण जे यंत्र असेल ते ठेवा. आणि पैशांची बरकती पण तिथं ठेवा. 101 रुपये, 151 रुपये, 21 रुपये. लक्ष्मीपूजनाला बी असं केलं, धनतेरसला 5 दिवसात पण असं केलं, केव्हा बी केलं तरी चालेल. ज्यांना अडचण असेल त्यांनी पौर्णिमाला पण केलं असं तरी पण चालेल. आणि ती पोटली तिथं पॉझिटिव्ह ऊर्जाने स्थापित करून द्या. त्या पोटलीमध्ये ज्यांच्याजवळ शिक्के असतील ते शिक्के टाकू शकतात. शिक्के धुवून त्याच पोटलीत तुम्ही ठेवू शकता. ज्यांच्याकडे शिक्के नाही त्यांनी 1 रुपये, 10 रुपये, 11 रुपये ठेवू शकतात. तर अशी ही पोटली वर्षभर तुम्हाला स्थापित करून द्यायची. आणि मग मला तुम्ही सांगा की तुमच्या घरात बरकती आहे की नाही आहे. कमेंट्स करून नक्की सांगणार तुम्ही. हे लक्ष्मी स्थायी अखंड चिरकाल राहण्यासाठी हा उपाय सांगितला आहे. तर हा तर तुम्हाला करावाच लागेल आणि सर्वांनी करायचा आहे. हा व्हिडिओ सर्वांनी जास्तीत जास्त जणांना शेअर पण करायचा आहे, कारण त्यांना पण मदत होईल. त्यांच्या घरात बी लक्ष्मी माता स्थायी रूपात वास्तव्य करेल. आणि विष्णू भगवानाला, लक्ष्मी माताला बोलायचे, लक्ष्मी माता विष्णू भगवानाला तुझ्या मुलांसह तू आमच्या घरी ये. एकटी येऊ नको, कारण जिथे एकटी माता कुठंच राहत नाही, एकटी बायको कुठेच राहणार नाही. तिचा नवरा तिच्याबरोबर राहील, तिथंच अतिथी देवो भव पण होईल. कारण एकटी बायको जर कुठे बी जाते तिचं मन नाही लागत, तिचा नवरा घरी राहतो. म्हणून तर वैकुंठामध्ये लक्ष्मी माता राहते विष्णू भगवानला घेऊन. तर एक अंश लक्ष्मी मातेचा त्या पोटलीत तुमच्या ड्रॉजमध्ये राहील. लक्ष्मी मातेला तुम्हाला त्यांचे पुत्र चिकलित नाम वस्मे गृह जे आहे आपले श्रीसूक्तमध्ये, तर ते त्यांच्या पुत्रांसह विष्णू भगवानसह तुम्ही आमच्या घरी या असं तुम्हाला बोलायचं आहे. पोटलीला चांगलं पॉझिटिव्ह ऊर्जा दोघे हातात ठेवून तिच्यावर डोकं ठेवून, आणि लक्ष्मी मातेचा मग एक अंश तुमच्या घरात राहील. वैकुंठमध्ये तर माता लक्ष्मीचा तर वास आहेच. विष्णू भगवानजवळ क्षीरसागरामध्ये, वैकुंठ लोकामध्ये क्षीरसागरात सर्वदूर लक्ष्मी माता प्रत्येक ठिकाणी राहते. पण एक अंश तुमच्या घरात राहील एवढी गॅरंटी देते. आणि तुमचे कामं, तुमची नोकरी, ज्याला नोकरी लागत नाही, ज्यांना लग्न बाळं होत नाही, कुठली पण इच्छा तुमची सहजासहजी पूर्ण होईल. तर मित्रांनो, ही राहिली अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी संपूर्ण सेवा आणि पोटली कशी करायची आहे. आता जर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ समजला असेल. समजला तर एक लाईक, कमेंट्स नक्की करून सांगा. तुम्ही कुठून हा माझा व्हिडिओ ऐकताय ते पण कमेंट्स करून सांगा. आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा. कोणी नवीन आलं असेल चॅनलला तर तिघी चॅनलांना सबस्क्राईब करून घ्या. जय श्री महाकाल, श्री स्वामी समर्थ, जय श्री महालक्ष्मी माता.